नमस्कार. द बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी विशाल वरपे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये आज आपण आलेलो आहोत केंदूर पावळ जिल्हा परिषद गटामध्ये. ज्या गटामध्ये यापूर्वी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक ज्यांनी लढलेली आहे, पंचायत समितीचे जे माजी सभापती राहिलेले आहेत सुभाष अण्णा उमाप, जे विक्रमवीर म्हणून ओळखले जातात, आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. नमस्कार अण्णा. नमस्कार. खरं तर तुम्ही यापूर्वी जिल्हा परिषदची निवडणूक लढलेली आहे, पंचायत समिती देखील निवडणूक लढली, पंचायत समितीला तुम्ही सभापती राहिलेलात. यावर्षी या निवडणुकीला देखील तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढाल अशी एक शक्यता किंवा असा एक कायच बांधला होता. तसे फ्लेक्स देखील तुमच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होते. तुम्ही उमेदवार नाही, याचं कारण काय? 2022लाच खरं तर ही निवडणूक अपेक्षित होती. बरोबर. सरकारच्या धोरणामुळे म्हणा किंवा अन्य अनेक कारणामुळे ही निवडणूक 2 ते 3 वर्ष पुढे ढकलली गेली. बरोबर. पर्यायाने जे इच्छुक उमेदवार होते म्हणजे संपूर्ण राज्यातले, त्या सगळ्यांनाच त्याच्यामध्ये अडचण आली. तरी पण आपण ही निवडणूक लढण्याचा विचार करत होतो. कारण मी 2012 साली जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुका लढलो होतो, परंतु त्यावेळेस मला अपयश आलं आणि कधीतरी हे अपयश भरून काढायचं. 17 साली महिलेला जागा आली. आपल्या घरातले कोणी महिला नसल्यामुळे मी स्वतः थांबलो आणि मला वळसे पाटील साहेबांनी पंचायत समितीची उमेदवारी दिली. बरोबर. तिथं मी निवडून आलो. पुढं साहेबांच्या मुळे मला सभापती होता आलं. तरी पण एक इच्छा होती की जिल्हा परिषद निवडणूक लढवायची. पण आमचे सभापती प्रकाश बापू पवार यांना पण सभापतींना सुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक लढवा अशी इच्छा होती. आणि गेले 2-3 वर्षापासून त्यांचा तसा प्रयत्न चालू होता, संपर्क चालू होता, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घेतले. आमचं गाव तसं छोटं आहे, 2-2.5 हजार मताचं गाव, आणि ह्या गावात जर आपण असे 2 उमेदवार राहिलो, आधीच आमच्याबद्दल थोडंसं मतभेद असायचे या राजकारणामुळे, आणि जर 2 उमेदवार एकाच गावातून राहिलं आणि समोर मोठाली गाव आहे पाबळ, केंदूर, करंदी, नामारी, तिकडचा जर एखादा उमेदवार असला तर आम्हाला दोघांना अपयश येईल. ह्याच्यामुळे मी थोडासा त्याच्यातून निर्णय म्हणजे न राहण्याचा निर्णय घेतला होता. पण ज्यावेळेस निवडणूक प्रत्यक्ष सुरू झाली, कारण निवडणुकीमध्ये अनेक अडचणी आल्या, काही न्यायालयीन प्रक्रिया पण चालू होत्या. बरोबर. कधी आरक्षण बदललं गेलं, कधी गट बदलले गेले, गट रचनेचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला. अशा संघर्षात हे कुठपर्यंत चालायचं अशाच्यामुळे थोडासा हे होतो. पण ज्यावेळेस प्रकाश बापूंनीच उमेदवारी मला नकोय किंवा मी निवडणूकच लढणार नाही अशी भूमिका घेतली, बरोबर, नंतर मग मी तुम्ही म्हणता तसं त्याच्यामध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतला किंवा कुटुंबातल्या आमच्या बंधूंना वगैरे विचारून तयारी चालू केली. पण त्याच्यानंतर परत ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष वळसे पाटील साहेबांकडे गेलो, बरोबर, साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं, विचारपूस केली, काय करणार, कसं करणार. अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच निवडणुकीमध्ये पैसा हाच एक फॅक्टर विचारला जातो. खरं, तुमचं काम किती, समाजात तुमची ओळख किती, याच्यापेक्षा तुम्ही निवडणुकीला खर्च किती करणार, इथूनच जर मुलाखतीची सुरुवात होणार असेल तर किती खर्च करायचा. आता आपण शेतकरी माणसं आहेत, खरंच या पक्षांकडे असं विचारणा होती. सगळेच आता बहुतेक पक्ष, म्हणजे मी राष्ट्रवादीच म्हणणार नाही, पण सगळ्याच पक्षांमध्ये सुरुवातीचाच प्रश्न असतो की तुम्ही किती खर्च करणार आहे. आणि कोटीत जर आपण सांगितलं तर मग तेवढ्याने काय होते, असंच समोरून जर उत्तर आलं प्रतिप्रश्न तर माणूस अडचणीत होतो आणि मग तो एवढे पैसे आणायचे कुठून. याच्यामुळे बहुतेक इच्छा असणारे चांगले होतकरू तरुण राजकारणापासून आता बाजूला जाताना दिसत आहेत. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, 2 कारण आहेत. एक तर जो माणूस सतत समाजात राहतो, बरोबर, त्याला उद्योग व्यवसाय करता येत नाही पाहिजे तसा, त्यामुळे तो परिणामी प्रतिकूल परिस्थितीत सामना करतो. आणि जे लोक समाजात कधी येतच नाही ते वेगवेगळे धंदे त्याच्यामध्ये त्यांचे असणारे उद्योग करून पैसा भरमसाठ कमावतात. आणि निवडणूक एकदा आली की मग त्याच्यातून लोकांच्या समोर जायचं, मग वेगवेगळ्या क्लुप्त्या करायच्या आणि त्याच्यातून एका क्षणात इतरांच्या पेक्षा मी कसा मोठा आहे समाजाला दाखवून उमेदवार व्हायचं. अशा प्रकारचा इथं काहीसा प्रकार झाला. आता तुम्ही जे सांगितलं की प्रकाश बापू निवडणूक लढणार होते तुमचे सहकारी,
ते तर काय आता निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार म्हणून नाहीत. तुम्ही थांबण्याचा निर्णय काय घेतला? नाही, काय झालं, प्रफुल्ल शिवले आता जे आपल्याकडून उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून, बरोबर. ते ह्या पक्षाचे नव्हतेच. ते तसे भाजपचे. पूर्वी त्यांनी भाजपच्या तिकिटावर त्यांच्या मंडळीला ह्या गणातून उभं केलं होतं. थोड्याफार मतांनी त्यांचा पराभव झाला. पण 2017च्या पराभवानंतर ते परत ह्या गटात पुढं कोणाकडे फिरकले असं कोणी म्हणत नाही. आता इलेक्शन आल्याच्या नंतर गटरचनेमध्ये ते गाव पलीकडे गेलं होतं, म्हणजे शिक्रापूर सणसवाडी गटामध्ये. नंतरच्या परत फेररचना झाल्याच्या नंतर ते गाव पुन्हा इकडं आलं आणि मग त्यांनी इकून लढायचा निर्णय घेतला. आणि तिथून पुढे त्यांनी समाजामध्ये येणं जाणं, त्याचा प्रचार प्रसार, त्याच्यातून मग ट्रेनने लोक देवाला नेलं, देवदर्शन घडवून तुम्ही आणलं. आता निवडणूक लढत नाहीयेत, तुम्हाला देखील समजा पक्षाने थांबवलं असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षांचा पर्याय होतच की तुमच्याकडे? नाही, कसं आहे, आता वळसे पाटील साहेबांचं आणि आमच्या कुटुंबाचं पहिल्यापासूनचं गेले 25 वर्षापासूनचं राजकीय संबंध आपले आता झाले, पण घरगुती संबंध आहेत. बरोबर. आमच्या साहेबांनी त्यांच्याकडे अनेक वर्ष मंत्रालयामध्ये काम केलेले आहे आणि साहेबांचं त्यांचं एक विश्वासाचं नातं आहे. राजकारणामध्ये जर आपण चुकीची काही भूमिका घेतली, घरामध्ये त्याच्यामधून नाराजी निर्माण होते. साहेबांचं बी मनामध्ये आपल्याबद्दल आणखीन अविश्वास निर्माण झाला असता. त्याच्यामुळं खरं तर मला थांबावं लागलं. नाही तर भाजपची मंडळी, मग त्याच्यामध्ये जयश्रीताई पलांडे असतील, आमचे मित्र भगवानराव शेळके असतील, अगदी प्रदीपदादा कंदापासून सगळ्यांनी तुम्ही या, ह्या बाजूने लढा, आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो असं बोलणं केलं होतं. पण ऐन टायमाला ती उमेदवारी घेऊन लढणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला. पण आजही मला अनेक सहकारी माझे, व तुम्ही इकडं लढणं गरजेचं होतं, तुम्हाला संधी होती असं बोलतात. पण अनेक वेळेला काही निर्णय हे आपल्या कौटुंबिक किंवा बाकीच्या पार्श्वभूमीवर घ्यावा लागतात. असा निर्णय घेतला. वळसे पाटील साहेबांनी आता उमेदवार दिलेले आहे तुमच्या पक्षाचं, अर्थात प्रफुल्ल शिवले उमेदवार आहेत. तुम्ही निवडणूक प्रचारात सक्रिय नाही किंवा तुम्ही सोशल मीडियावर मात्र व्यक्त होत असता. खरं तर ते तुमच्या उमेदवाराच्या विरोधातच तुम्ही व्यक्त होता असं एक दिसतंय. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे सातत्याने स्टेटस किंवा एखाद्या ग्रुपवर तुमची चर्चा सुरू असते. नाही, आता कसं आहे, हा जमाना जो आहे तो आता मीडियाचा जमाना आलेला आहे. बरोबर. व्हॉट्सअप, फेसबुक, आणखी तुमचे इंस्टाग्राम वगैरे तरुण मंडळी त्याच्यावर वेगवेगळं लिहितात. आणि शिवले यांच्याबद्दल आम्ही प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे पाहत होतो. 4-6 महिने त्यांचं जे चालू होतं, म्हणजे आपला उमेदवार असेल हे आपल्या मनातही नव्हतं. आणि ते उमेदवार झाल्याच्या नंतर किंवा त्याची तयारी चालू झाल्याच्या नंतर आम्ही अगदी सर्वपक्षीय मंडळी साहेबांना भेटायला गेलो होतो. साहेबांना, मी वळसे पाटील साहेबांना, किंवा ह्याच्यामध्ये अशी जर लोक राजकारणात पुढे आली आणि त्यांना जर आपण आवर नाही घातला तर उद्याच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये गावगावचे तरुण असतील, कोणाला सदस्य व्हायचे, कोणाला सरपंच व्हायचे, कोणाला पंचायत समितीत यायचे, कोणाला जिल्हा परिषदला यायचे. बरोबर. या सगळ्या लोकांना पैशाशिवाय पर्याय राहणार नाही. आणि मग त्याच्यातून जे खरे होतकरू आहेत, समाजासाठी वेळ देणारे आहेत, विकासाच्या प्रश्नांची जाण आहे, असे तरुण त्याच्यापासून बाजूला राहतील. तर साहेब, याच्यामध्ये तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या, फक्त उमेदवारी लवकर डिक्लेअर करा. जसं की तो आता ट्रेन काढून इकडे तिकडे लोकांना देवदर्शनाला नेतोय, लोकांना आकर्षित करतोय, तसं आमचं एखाद्याचं जर तुम्ही नाव घेतलं, आमच्या एखाद्याचं जर नाव घेतलं तर त्याला सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात, समजा त्यांनी 20,000 माणसं नेली असं त्याचा दावा आहे, तर आम्ही 5,000 तरी नेऊ किंवा वेगळं काही करू, वेगळे कार्यक्रम घेऊ. असं देवदर्शन घेऊन किंवा वेगळे कार्यक्रम करून मतदारांना आकर्षण होतील असं वाटतं तुम्हाला? नाही, काही अंश आता कसं आहे, आपला समाज हा तसा 30-40% तर एकदम भोळा समाज आहे, भावनिक समाज आहे. बरोबर. आपल्या समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकाराने मतं जशी मागितली जातात, तसं देवदर्शन ज्या महिलेने, वृद्ध महिलेने देवदर्शन केलं, त्यांना एक वाटतं की ह्या माणसामुळे मला देवाला जाता आलं, मला ते देवालाही पाहता आलं, आणि एक श्रद्धेपोटी व तो माणूस खूप चांगला आहे अशी धारणा होते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जो माणूस खर्च करतो, त्याचा एक प्रश्न आहे, तेव्हा जर खर्च त्यांनी करताना पैसा कुठून आणलाय हा विचार करणारी 2-5% लोक असतात. तोही प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं आमचं मत असं होतं की त्याने देवदर्शन केलं ना, आम्ही देवदर्शन करणार नाही. समजा आम्ही त्याला देवदर्शन करतोय म्हणून जर दोषी ठरत असेल
तर आम्ही ते काय करायचं, आम्ही थोडं वेगळं करू. बरोबर. एखादा महिलांचा मेळावा घेऊ, एखादा आरोग्याचा विषय असेल, हं. एखादा सामाजिक पुरस्काराचा उपक्रम विषय असेल, राबवू. सामाजिक उपक्रम, असं क्रीडाविषयक काही करता येईल. म्हणजे असं करून काहीतरी आपण त्या स्पर्धेत टिकायचं होतं. परंतु ह्या निवडणुकीत तुमचा प्रफुल्ल शिवलेंवर रोष दिसतो. म्हणजे लिहिण्यात तुमच्या सातत्याने जाणवतं. नाही, त्याचं रोष कारण? असा त्याचा काय, तो माझा शत्रू नाहीच. बरोबर. पण काय झालं, की आमच्या गावामध्ये काही शेतकरी आहेत आमचे भावकीतले, बरं. आणि शिक्रापूरला त्याचं मोठं प्लॉटिंग आहे. त्याच्या शेजारचे शेतकरी आहेत, ते सातत्यानं त्याच्याबद्दल आम्हाला सांगायचे, बाबा तो आम्हाला त्रास देतो, त्याने आमच्या बांधावरच पोल रवले किंवा आमच्याकडे अतिक्रमणच केलं. बरं. मग असं 2-3 वेळा झाल्यावर मी एक आमच्या ओमापांची केस म्हणून तिथं गेलो, तिथं पाहणी केली. तर मला त्याच्याकडून चुकले असं दिसलं. मी त्याला फोन केला, शिवलेंकडून. मी शिवल्यांना, हं. की प्रफुल्ल शेट्टी आमचे भावकीतली मंडळी आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना त्रास देताय असं त्यांचं म्हणणं आहे, तर असं होऊ नका देऊ, आपण एकातली एक आहे. त्यावेळेस त्यांनी, म्हणजे ती जी भाषा होती त्यांची तिकून बोलण्याची, काय करा ते करून घ्या, बरं. पोलिसांकडे जा तुम्हाला लय वाटतंय तर, असं तो बोलला. पोलिसांकडे जाणं किंवा सर्वसामान्य माणसाला पोलीस स्टेशनला लगेच न्याय मिळेलच असं नाही. त्यामुळे त्यांना मी ठीक आहे म्हटलं, काही गोष्टी समजून सांगितल्या आणि आम्ही निघून आलो. ज्यावेळेस तो ट्रेननी लोक न्यायला लागला, त्यावेळेस आमच्या गावातला एक बाळासाहेब इंगवले म्हणून शेतकरी, त्यांनी त्याची 4-5 एकर जमीन शिवल्यांना विकली. बरं. 1-2 वर्षापूर्वी विकली असेल. आता विकल्याच्या नंतर 3 कोटीचा काहीतरी तो व्यवहार होता. हं. 1,80,00,000 रुपये त्यांनी कागदादरम्यान, म्हणजे ते खरेदी खताच्या दरम्यान देऊन टाकले. बरं, त्यांचा असेल तो व्यवहार असेल. पण 1,20,00,000 रुपये काहीतरी ते राहिले, आणि ते पैसे राहिलेले हं. त्याचे चेक दिले, पण ते चेक वटले नाही बँकेमध्ये, ते बाउन्स झाले. बरं. आणि मग ती लोक माझ्याकडे यायला लागले, किंवा आमचं असं असं झालं, इसार वायद याच्यामध्ये बराच काळ गेला. आणि मग ते लोक माझ्याकडे आले, किंवा अण्णा असा असा विषय आहे, आमचं तो काही पैसे देत नाही. पैसे देत नाही म्हणल्यावर म्हणलं ठीक आहे, बघू आपण काहीतरी करू त्याच्यामध्ये. मग माझी प्रत्यक्ष त्याच्याशी ह्या विषयावर चर्चा झाली नाही. पण तो पहिल्या वेळेस तो आडोबाला होता, म्हणलं आता तो आपलं मानणार नाही असं समजून मी थांबलो. आणि ती लोक फोन करत होती वारंवार, किंवा आमचे पैसे देऊन टाक. त्यांनी काही पैसे द्यायला लागतील म्हणून त्याचे फोन उचलले नाही, असं त्यांचा दावा आहे. आता त्यांची पण मुलाखत घेता येईल, पण आणखीन आपल्या राजकारणापायी त्यांना अडचण नको, त्यामुळे तो काय मी विषय घेणार नाही. पण हे झाले 2 प्रकार आमच्या गावातले. पण अशा अन्य अनेक ठिकाणची लोक आहेत, किंवा ते इकडं प्लॉटिंगमध्ये फसवलं, तिकडं गुंठाभर जागा दिली, ती 2 जणांना विकली, तिकडं त्याने आमच्याशी गद्दारी केली, आमच्या पाहुण्याला फसवलं. अशा अनेक तक्रारी ह्या जसं इलेक्शन लागलं तिथून पुढे यायला लागल्या. बरं, पण आणि त्यांनी मग देवदर्शनाला समजा बा तुम्ही एका रेल्वेला न्यायला समजा 50 लाख 60 लाख खर्च करताय, बरं. आणि इकडे एखाद्या गरीबाचं कोटभर रुपये ठेवताय, तर मग तुमचा हेतू चुकीचा आहे. हं, हं. आणि जी माणसं देवदर्शनाला गेली त्यांना वाटते तो देव आहे, हं. पण इकडे ज्यांना त्यांनी पैसेच दिले नाही त्यांच्यासाठी तो दानवच आहे ना. आणि माझा स्वभाव असा की मी आयुष्यात कधी कोणाचा 1 रुपया बुडवलेला नाही, किंवा सरळ वागलेलो आहे माझ्या पद्धतीने. आणि मग आपल्याकडे अशा तक्रारी आल्याच्या नंतर त्या माणसाबद्दलची प्रतिमा आहे ती खराब झाली. बरं. आणि मी साहेबांना हे बोललो होतो की साहेब हे माणूस, स्पष्ट विरोध केला होता. हा साहेबांनाच मी बोललो की साहेब, साहेबांचं मत काय होतं तेव्हा? साहेबांनी फक्त ऐकून घेतलं. त्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया दिली नाही? प्रतिक्रिया काय केली, फक्त म्हणले मग आपला उमेदवार कोण. बरं. प्रमोद पराड आहेत, हं. सतीशदादा थेटे आहेत, तर बाबा थोडा त्यांचा संपर्क कमी पडतो सतीशदादा थेट्यांचा. केंदूरचे. प्रकाश पवार लढत नाहीत. बरं. मला समजा, मला बी अडचण आहे. अडचण कशाची? म्हणजे कशाची, किंवा जातेगावमधून निकमानला जरा थोडा आमच्या गावकऱ्यांनी लेडी जादा दिले ह्या आमदारकीचे, देवदत्त निकम. त्यामुळे आमचे थोडे साहेब नाराज होते. बरं. वळसे पाटीलही वारंवार ते म्हणायचे की तुमच्या गावात आम्हाला मतं का कमी पडली. बरं. हाच मुद्दा सतत येतोय म्हणलं, मग मला हे उमेदवारी मिळणार नाही, मी ओळखून घेतलं. बरं. त्यामुळे मी थोडा तसा बी रिवर्स अलिप्त टाकला. म्हणजे होतो. आणि मग प्रमोद पराड किंवा सतीश थिटे 8-9 हजार मताचं गाव आहे, मग त्या गावाला उमेदवारी दिली तर आपण सगळ्यांनी जर मदत केली तर त्यांचंही जमन असं वाटायला लागलं. सुरुवातीला आपल्याला मिळेल म्हणून मी त्यांची नावं लय पुढे घेत नव्हतो, आणि हा स्वार्थ असतोच. बरोबर. नंतर मला असं वाटायला की मग सतीश थिट्यांना मिळेल किंवा प्रमोद पराडांना मिळेल, मग त्यांनी तसा प्रयत्न केला. आता तुम्ही प्रफुल्ल शिवलेंबाबत नाराजी व्यक्त केली, किंवा तुमचा त्यांच्याबद्दल हा जो रोष आहे किंवा नाराजी आहे,
परंतु त्यांनी सामाजिक काम देखील केलेलं आहे. कोविड सेंटर चौफुल्यावर त्यांनी सुरू केलं होतं. अनेक रुग्णांना तिथं सेवा दिली. जसं आता असं आहे, वळसे पाटील साहेबांनी अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभे केले. हं, मलठण असेल, पाबळ असेल किंवा आणखीन मंचर असेल. हं. अनेक लोक तिथे गेली, त्यांना त्यावेळेस आरोग्याच्या सोयी मिळाल्या, ती बरी झाली. हं. तसंच हा जो भाग आहे ना चौफुल्याच्या खाली म्हणजे पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी आणि वडू, हं. ही 4 गावं साहेबांच्या मतदारसंघात येत नाही. ती ते हवेली अशोक शिरूर बापूंच्या हवेली. हा म्हणजे शिरूर हवेलीच्या मतदारसंघात येतात. हं. आणि त्याच्यामुळे मग ते अशोक बापूंनी वेगवेगळ्या ठिकाणी जसं वळसे पाटील साहेबांनी इकडे केलं तसं अशोक बापूंनी तिकडे केलं होतं. आमदार म्हणून. आणि ह्या भागातला अशोक बापूंचा तो सहकारी म्हणून हं. त्या कोविड सेंटरवर थोडंफार लक्ष देतो असं अशोक बापूंनी सांगितलं. शिवल्यांना. पण पुढे त्यांनी काय केलं, मग तिथं लक्ष दे म्हणजे आता फोटो सेशन झालं, हं. पेशंटला भेटणं आलं, तिथं काय देखरेख आली, हं. बापूंच्या बरोबर काही गोष्टी आल्या. हं. बापूंचा फोटो कट करून हे फोटो नंतर मीच सगळं केलं असं दाखवलं, तेच आता फोटो झाले. पण तसं केलेलं नाही. हे म्हणजे गाडी खाली जसं श्वान चालतं तसा प्रकार आहे. म्हणजे अशोक बापूंचं कोविड सेंटर होतं ते त्यांनी त्याचा वापर केला. हा, ह्यांना असं काय म्हणतात. टाकायचं आणि ह्यांचं कसं होऊ शकतं ना ते. बरं. ते बापूंनी केलेलं तयार तसं. नक्कीच. आता त्यांच्या प्रतिस्पर्धी जे आहेत, हं. विकास गायकवाड म्हणून आहेत. ते सामुदायिक सोहळ्यातून ते समोर आले. ह्या भागात त्यांनी सामाजिक काम केले. हं. असं ऐकायला मिळतं की त्यांनी पाण्याचे टँकर दिलेले आहेत किंवा या भागात शेतकऱ्यांसाठी कामं केलेली आहेत, सामाजिक काम केले. त्यांच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, विकास गायकवाड हे आमच्या शेजारच्या गावचे म्हणून नाही, हिवरेचे गावचे. परंतु एक 7-8 वर्षापूर्वी विकास गायकवाड आमच्याकडे आले आणि मी त्यावेळेस सरपंच होतो जातेगावचा. त्यांनी सांगितलं की बाबा मी सामुदायिक सोहळा सुरू करतोय बरं. आणि तुम्ही फक्त त्या लग्न समारंभाला या. उपस्थित राहा. काय एक 10-12 लग्न त्यावेळेस असतील. हं. पण तिथं त्यांनी जे केलं, वराडींची व्यवस्था असेल, मंडपाची व्यवस्था असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तो एक खूप मोठा दिमागदार सोहळा त्यांनी केला. बरं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला आपल्या स्वतःच्या मुलांची लग्न करणं सुद्धा शक्य नसतं. खरं आहे, ही परिस्थिती पण बरोबर आहे. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून त्यांनी त्या काळी तो सोहळा केला. म्हणजे त्यावेळेस कुठलीही इलेक्शन नव्हती. हं. कदाचित त्यांचा हेतू पुढे असेल किंवा राजकारणात यायचे, त्याच्यासाठी आपल्याला प्रसिद्धी मिळवली पाहिजे. हं. शहरात राहणारा माणूस आहे, इकडे ग्रामीण भागात कोणी ओळखत नाही. मग ते ओळख निर्माण करण्याचं एक माध्यम असं प्रकाश होतो देण्यासाठी. त्या पद्धतीने त्यांनी एक 5-7 वर्ष ते सोहळे भरावले. हं. मध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांना ते बंद करावं लागले. हो. नंतरच्या काळामध्ये गाव विकासाच्या दृष्टीने त्यांना गावकऱ्यांनी साथ दिली. पुढे त्यांची मंडळी सरपंच झाल्या. बरं. पावळ आणि दामारी पट्ट्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती निर्माण होते, पाणी टंचाई होते. अर्थात पाणी टंचाईचा विषय हा शासनाचा बी असतो. बरोबर आहे. पण विकास नानांनी तिथे सुद्धा 4 टँकर देऊन बाबा पाणी प्रश्नावर कशी मदत करता येईल हा प्रयत्न त्यांनी केला. आणि स्वभाव की जसं प्रफुल्ल शिवल्यांच्याबद्दल माझ्याकडे 4 गावाने लोक आली आणि त्यांनी आम्हाला फसवले म्हणली, तसं त्या माणसाबद्दल मला असं कोणी भेटलं नाही. बरं. आणि ज्यावेळेस तो भेटेल त्यावेळेस त्याच्या बोलण्यात, वागण्यात प्रामाणिकपणा मला दिसला. म्हणून सरळ माणूस म्हणून मला वाटतं की तो चांगला आहे. आता तुम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणात नाही हं. किंवा कुठल्या एका पक्षाचे किंवा एका उमेदवाराचं काम करताय असं साधारण तुम्ही प्रचारात दिसत नाही. हं. आणि ह्या गटाची परिस्थिती काय असेल? तुम्ही निवडणूक लढलेली आहे याच्या अगोदर म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे. नाही, आता ह्या गटाची जर परिस्थिती म्हणलं ना, इथं 2002 साली जिल्हा परिषदला बाळासाहेब खैरे निवडून आले होते. बरोबर. तर त्यावेळेस बापूसाहेब थिटे माजी मंत्री त्यांचे चिरंजीव राजेंद्र थिटे उभे होते. बरोबर आहे. ह्या लोकांनी त्या काळी मंत्री असणाऱ्या माणसाचा मुलगा सुद्धा नाकारला, म्हणजे पराभव केला. बाळासाहेब खैरे सर्वसामान्य माणूस होता, परंतु सर्वांकडे जाणं येणं, सुखदुःखात हजर राहणं किंवा वैयक्तिक लोकांची कामं, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कचेरी, कोणाचं आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड काही असलं तर तो करून द्यायचा. बरं. शेतकऱ्यांना एक हक्काचा माणूस वाटायचा. त्यामुळे बाळासाहेब खैरेंना त्यावेळेस निवडून दिलं. 2007 साली इथं मंगलदास बांधल बरोबर आमचे मित्रच होते आणि असंच त्यावेळेस मी पंचायत समितीची, आजही तुमचे मित्र आहेत ते? हा, मित्र आहेतच. पंचायत समितीची उमेदवारी मागितली होती इथं. छोटं गाव म्हणून मला त्यावेळेस ती नाकारली. मग मला थोडासा त्याच्यामध्ये नाकारले म्हणल्यावर राग आला. मंगलदास बांधल मित्र असल्यामुळे म्हणले चला आपलं तुम्ही इकडे येत असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यावेळेस पलांडेताई उभ्या होत्या, जयश्रीताई पलांडे. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी होती आणि बांधल अपक्ष होते. आम्हाला अडचणी आल्या, कौटुंबिक आल्या, पक्षाचा थोडा दबाव आला, पण आम्ही बांधलला
मधून सोडणं योग्य नसल्यामुळे बाजू धरली. मित्रत्वाची बाजू. बांदल त्यावेळेस निवडून आले. हम्म. पुढे 2012 साली मग बांदलला निवडून आणल्याच्या नंतर मला थोडा गटाचा अंदाज आला होता. हम्म. जागा ओबीसीची होती, बरं. कुणबीसी याच्यावर मी प्रयत्न केला. पण तिथं मात्र माझा पराभव झाला. तरी तुम्ही 7,500 आसपास मतं घेतली होती त्यावेळेस. नाही, मतं घेतली, पण मला त्याच्यामध्ये निवडून येण्याची आशा होती. पण काय झालं की ज्यावेळेस मी उमेदवार झालो, मला पक्षाने त्यावेळेस तुम्हाला दिवस असं सांगितलं होतं. हम्म. पण शेवटच्या टप्प्यात काय त्यांना अडचण आली असेल किंवा मूळ ओबीसीलाच उमेदवारी द्यायची असा एक विषय झाला. पण मला पंचायत समितीच्या ज्या 2 गटातल्या किंवा 2 गणातल्या ज्या उमेदवाऱ्या पाहिजेत त्या सगळ्या माघार झाल्या होत्या. त्यामुळे मला एकट्याला राहावं उमेदवार लागलं. मिळाले नाही. आणि कदाचित मी माघार घेतली असती तर बाबा याला काहीतरी 2 रुपये दिले म्हणून हा थांबला, अशी सुद्धा चर्चा राजकारणात होती. त्यामुळे आता काय हो, आपल्याला लढायचं म्हणून तो. पण मी त्या पद्धतीने 4-5 दिवस निवडणुकीचा प्रचाराचा काळ होता, चांगल्या लोकांनी मला साथ दिली. पुढे मग मी 2012ला पडल्याच्या नंतर सुद्धा लोकांच्या मध्ये जाणं, अडीअडचणीला बाबा बोलावलं तर जायचं, मदत करायची, कधी कोणाला फसवायचं नाही, हा आपला कौटुंबिक स्वभाव कुटुंबाचा आहे आमचा, तसंच सगळ्यांचा स्वभाव आहे. त्या पद्धतीने मी चालत काम राहिलो. सुरूच ठेवलं. आणि काम सुरू ठेवलं. पुढं पंचायत समितीची जागा आली. मी फक्त पंचायत समितीला पाहिला पडलेलो आहे 12 साली जिल्हा परिषद. पंचायत समितीला जरी निवडून आलो तरी काहीतरी प्रयत्न तेवढं करूया. समाधान होईल. पण योगायोगाने जागा आरक्षण, तिथं पण आरक्षण सर्वसाधारण आलं. आणि योग असा की पुरुष पक्षाचे कमी निवडून आले आणि स्त्रिया जास्त आल्या. स्त्रियांच्यामुळे बहुमत झालं, पुरुष कमी आल्यामुळे स्पर्धा कमी झाली. मला पहिल्यांदा साहेबांनी संधी दिली. खरं तर आता ही निवडणूक सुरू आहे, प्रचार यंत्रणा सुरू आहे, दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होतील किंवा जो तो त्याच्या परीने प्रयत्न करतोय निवडून येण्यासाठी. तुम्ही एक पुढारी किंवा एक मतदार म्हणून ह्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार असतील किंवा मतदार असतील, मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? नाही, मतदारांना आव्हान म्हणजे आता काय झालंय, अडचण इतकी ह्या लोकशाहीमध्ये वाढत चालली, या राजकारणामध्ये, की आज सकाळी जर आपण आपल्या गळ्यामध्ये भाजपचा दुपट्टा टाकलेला असला तर संध्याकाळ परत घड्याळाचा घ्यावा लागतो खरंय, किंवा तुतारीचा घ्यावा लागतो. पाहिले चित्र आपण ते. मध्ये आता फॉर्म भरताना जी लोक गेली आणि ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही किंवा एबी फॉर्म मिळाला नाही, त्यांनी जाताना भाजपचे झेंडे लावून गेले होते, ते येताना घड्याळाचे झेंडे लावून आले. इतकं अस्थिर राजकारण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं ज्यांनी पक्षासाठी काम केले, वर्षानुवर्ष काम केले, त्या माणसांना उमेदवारी मिळेलच याची आता खात्रीच राहिली नाही. आयात उमेदवार जास्त वाढले. तसं बी ह्या गटामध्ये जर विचार केला तर 35-36 हजार मतं ही 39 गाव म्हणजे आंबेगावला जोडलेल्या गावांत वळसे पाटील साहेबांच्या आमदारकीच्या भागातला मतदारसंघातला 36,000 मतदार आहे. आणि ज्या उमेदवाराला तिथं उमेदवारी दिली त्याचं मतदान फक्त 9,000 आहे त्यांच्या भागात. 9,000 मताच्या भागातल्या माणसाला उमेदवारी दिली आणि ह्या 2-4 जणांना टाळलं, नाकारले. हा सुद्धा जनतेमध्ये तसा रोष आहे म्हणजे त्याच्यामध्ये. आणि मग आता मला असं वाटतं की बाबा ठीक आहे, पक्षीय पातळीवर मला कोणाला वाईट बोलायचं नाही. काय झालंय, बीजेपी बद्दल सर्वसामान्य लोकांची भावना कशी किंवा शेतकऱ्यांच्या विरोधी पक्ष आहे. पण आता आम्ही 2-5 वर्ष पाहतोय लाईट बिल आता त्यांनी पूर्ण माफ केलेली आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, कृषीच्या योजना आहेत, पशुच्या योजना आहेत, प्रधानमंत्री योजना आहेत, परत आणखीन महिलांच्यासाठी थेट लाभाच्या योजना आहेत. थेट लाभाच्या म्हणजे महिलांच्या लाडकी बहीण योजनेत सुद्धा ते आहेतच सहभागी आहेत. आता जर आपण म्हणलो राष्ट्रवादीने ती योजना सुरू केली तर राष्ट्रवादी त्यांच्यातच आहे. खरं, म्हणजे वर सगळे हे एकत्र असतात. आणि इथं मात्र ते भाजप बेकार आहे किंवा राष्ट्रवादी बेकार आहे हे म्हणून सोयीचं राजकारण करायचं. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता हुशार झालेली आहे. फक्त आता देवाला गेलोय म्हणून जर फसली तर पुन्हा ही माणसं देवा घरी गेलं तरी येणार नाही, असा माझा स्वतःचा त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे या लोकांनी चांगली माणसं बघून निवडून द्यावात. पक्ष कोणताही जरी आला तरी ही वर सगळी एक आहेत असं पब्लिकमध्ये सगळ्यांच्या तसं मत आहे. आणि म्हणून तसं मला वाटतं. नक्कीच अण्णा पुढील काळात मतदार याचा नक्कीच विचार करतील. खरं तर हे होते सुभाष अण्णा उमाप. त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढली, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली आहे आणि आता ते या निवडणुकीच्या रिंगणातून थांबलेले आहेत. परंतु त्यांनी मतदारांना मोलाचा सल्ला दिलेला आहे.
अशाच नवनवीन व्हिडिओ किंवा मुलाखती पाहण्यासाठी आमच्या द बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.